ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता खुलास्यांवरती खुलासे तर होताना दिसतायत, पण एकाच वेळेला सायलीने आता इकडे साक्षी आणि सचिन या दोघांना एकत्रितरित्या पाहिल्यामुळे जो काही धमाका झालाय, त्या धमाक्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इकडे अस्मिताचे डोळे उघडण्याचं ठरवलंय. इतकंच नाहीये तर आता सायलीला मुळातच माहित नाहीये की साक्षी जिवंत आहे. हे सत्य अर्जुन आणि चैतन्याला माहिती आहे आणि त्यामुळे तिने आता त्यांना पण बोलवून घेतलंय आणि मग त्यानंतर एक 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 करत आता कसे खुलासे झालेत. साक्षी तर पकडली गेले, पण ती पण सचिनच्या सोबत. त्यामुळे नक्की यांचा काय डाव आहे हे सगळं अडकवण्यासाठी किंवा हे सगळं जाणून घे सायलीने जो काही ट्रॅप रचलाय, त्या ट्रॅपमध्ये आता इकडे साक्षी आणि सचिन अचूक अडकलेत. नक्की काय झालंय? हुशार सायलीने असा काय डाव खेळलाय की या सगळ्यामध्ये आता अस्मिताचे तर डोळे उघडलेतच, पण आता जी साक्षी जेलमध्ये गेली म्हणून इतके दिवस साक्षी जिवंतच नाहीये असं मानून चालणाऱ्या पोलिसांच्या समोर अट्टल गुन्हेगार सायलीने पकडून दिलाय. पण या सगळ्यामध्ये अर्जुनला सत्य माहीत होतं. हे समजल्यावरती नक्की काय घडणार, कसं घडणार, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो, आता इकडे अस्मिताला जे खाण्याचे डोहाळे लागलेत ते पुरवण्यासाठी सायली तिला सांगते, अस्मिताबाई काळजी करू नका, तुम्ही आता या उन्हातून कुठेही वणवण भटकायला यायची गरज नाहीये. मी तुमच्यासाठी ऑर्डर करून घेऊन येते. आणि त्या दिवशी ज्या कॅफेमध्ये आम्ही गेलो होतो ना, तिथे आता हे तुमच्या आवडीचे पदार्थ खूप छान मिळतात असं म्हणत मग ती आता अस्मिताच्या आवडीचे पदार्थ आणण्यासाठी आलेली आहे. ती म्हणजे त्याच कॅफेमध्ये, ज्या कॅफेमध्ये तिने आता साक्षीला धडकली होती. अर्जुन तिला घेऊन आला होता, कारण तिला तोच कॅफे एक माहिती असतो. मग तिकडे येते, काही ऑर्डर करते, ऑर्डर करून ती आता पेमेंट करते. पेमेंट करून ज्या वेळेला ती आता ते रिसीव करून निघणार, पण तितक्यात समोरचं दृश्य आता एकदम विचित्र असतं. ज्या वेळेला आता इकडे साक्षी आणि सचिन त्याच रेस्टॉरंटमध्ये आलेले आहेत. मुळातच सचिनला साक्षीने बोलवून घेतलेलं आहे आणि त्याच वेळेला अस्मिताचं क्रेडिट कार्ड घेऊन सचिन तिकडून निघालाय आणि तिकडे आता वेटर काहीतरी साक्षीला धडकतोय. साक्षीची साडी खराब होते. वेटरच्या हातामधलं ज्यूस त्या साडीवरती सांडतं आणि साक्षीचा पारा चढतो. चिडलेली साक्षी आता इकडे सचिनला सांगायला लागते, बघ ना काय केलं ह्यांनी. यावरती तो आता सांगतोय, जरा शांत हो, जरा शांत हो. पण त्याच वेळेला साक्षी आता खूपच हायपर होते. का? ह्याला नीट बघता येत नाहीये का? काय केलं हे सगळं? मी तुला सांगत होते की आपण इकडे यायला नकोय. आता इकडे तोपर्यंत सायली आता आपल्या ऑर्डरची वाट पाहत थांबलेली असताना अचानकपणे समोर तिला सचिन दिसतोय आणि त्यावेळेला साक्षी आता पाठमोरी आहे आणि इकडे आता सायली विचार करते, म्हणजे सचिन भाऊजी फक्त अस्मिताबाईंच्या समोर सुधारण्याचं नाटक करतायत, पण हा माणूस आयुष्यात सुधारणार नाहीये. एकदा तो माणूस आता जर का अशा प्रकारची कामं करतोय तर तो कधी सुधारणारच नाहीये. म्हणून आता सोबत मुलगी कोण आहे हे पाहण्यासाठी सायली आता समोर उठते आणि समोर उठल्यावरती ती आता विचार करते की मी या सचिनचा असा फोटो जर का अस्मिताबाईंना दाखवला तर त्याला 100% त्यांचा आता विश्वास बसेल की हा माणूस सुधारणार नाही. म्हणून मोबाईल काढून ती आता त्याचा व्हिडिओ काढायला लागते आणि त्याच वेळेला तिच्या समोर साक्षीचा चेहरा आलेला आहे. प्रेक्षकांनो, ती आता मोबाईलमध्ये पाहते, ही तर साक्षी आहे. मोबाईलमध्ये फोटो कॅप्चर केल्यावरती ती समोर पाहते, म्हणजे म्हणजे साक्षी जिवंत आहे आणि साक्षी ही सचिन भाऊजींची गर्लफ्रेंड आहे. अरे देवा! म्हणजे तिला एकाच वेळेला 2 धक्के बसलेत. मुळातच तिला आता साक्षी जेलमध्ये मेलेली आहे हे सत्य माहिती आहे. तिला कुठेतरी मनात वाटतंय की त्या दिवशी आपण साक्षीला पाहिलं होतं, पण अर्जुनने तिला सांगितलं होतं की साक्षी तर गेलेली आहे, ती कशी इथे असेल? आता तिला तो प्रसंग आठवलाय की याच कॅफेमध्ये आपण साक्षीला धडकलो होतो. याच कॅफेमध्ये आता इकडे सचिन भाऊजी अस्मिताबाईंना घेऊन आले होते आणि तेव्हा त्यांना एका मुलीने धक्का दिला असं सांगितलं होतं. बरं, आता त्या दिवशी रात्री अस्मिताला मारायला आलेली बाई सुद्धा हीच होती 100%, कारण मी हिचे केस पाहिले होते. म्हणजे आता साक्षी वेश बदलून राहती आहे, स्वतः ती जिवंत आहे. म्हणजे हिच्या जागी हिने कुणाला तरी मारण्याचा कट केलाय आणि हा सगळा महिपतचा डाव असणार आहे. ते काही नाहीये. आता मला एका दगडात 2 पक्षी मारत या साक्षीला तर आता अडकवायलाच पाहिजे, पण या सचिनचं नाटक आता अस्मिता समोर आणायला पाहिजे. लगेचच ती आता त्यांचा व्हिडिओ करते आहे आणि त्यानंतर जरी हे इथून निघून गेले तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला हा व्हिडिओ दाखवता येईल असं तिचा विचार आहे.
पण त्याच वेळेला साक्षीची साडी खराब झाल्यामुळे आता इकडे वेटर सांगतोय, मॅडम इथे एक आमच्याकडे चेंजिंग रूम आहे, तुम्ही तोपर्यंत तुमची साडी वॉश करून घ्या, मी तुम्हाला ड्रायर देतो, खरंच आमच्याकडून चूक झाली. असं म्हटल्यावर ती सायली हे ऐकते आणि आपल्या हातामध्ये थोडा वेळ आहे, मी ताबडतोब अर्जुन सरांना फोन करते आणि अस्मिताईंना पण घेऊन यायला सांगते. या सचिनचा जो काही सोक्षमोक्ष आहे तो इथेच लागला पाहिजे, असं आता सायली विचार करते. ताबडतोब ती आता अर्जुनला कॉल करते आणि तोपर्यंत कॉल करून ती आता या दोघांवरती लक्ष ठेवत आहे. अर्जुनला व्हिडिओ कॉल केल्यावरती अर्जुनला ती सांगायला लागते, अर्जुन सर आठवते का हा कॅफे? यावरती अर्जुन म्हणतो, तू मला ठेवून त्या कॅफेमध्ये का गेलेली आहेस? त्या इकडे आता चैतन्य सांगतोय, मग काय सोबत तुला सगळीकडे घेऊन फिरेल का? यावरती सायली म्हणते, हे बघा चैतन्य मावजी आणि अर्जुन सर, तुम्ही ताबडतोब अस्मिताईंना घेऊन तिकडे या. यावरती अर्जुन म्हणतो, झालंय तरी काय? त्यावरती सायली आता सांगायला लागते, अर्जुन सर एक नाही दोन गोष्टी घडल्यात. मी सचिन भाऊजींना त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत पाहिलंय. अस्मिताईंचे जर का डोळे उघडायचे असतील आणि त्यांना जर का या प्रकरणातून बाहेर काढायचं असेल तर तुम्ही इकडे लवकरात लवकर या. आता अर्जुनला धक्का बसलाय. तो चैतन्याला म्हणतोय, चल आता पुढची गोष्ट ऐकायची राहूनच गेले. सायली सांगण्याचा प्रयत्न करत आहे की साक्षी आहे ती मुलगी, दुसरं तिसरं कोणी नाहीये. पण या दोघांनी ती अर्धवटच गोष्ट ऐकले आणि दोघ जण धावत पळत घरी. इकडे तोपर्यंत अस्मिता आता सगळ्या घरच्यांच्या सोबत बसलेली आहे. अस्मिताला खूप आनंद आहे की सचिनला सगळ्यांनी एक्सेप्ट केले किंवा त्याला आता एक संधी दिलेली आहे आणि त्यामुळे अस्मिता खुश आहे. आणि अस्मिता सांगत आहे, हे बघा सगळ्या बाळांची नावं आता मी शॉर्टलिस्ट केलेली आहेत आणि त्याचमुळे आता आपल्याला म्हणजे लवकरात लवकर आता डिलिव्हरी झाली ना की त्या बाळांच्या नावांच्या बद्दल डिस्कस करता येईल. अस्मिता खूपच खुश आहे आणि आता कल्पना सांगते, बस तू अशीच खुश राहा, बाकी आम्हाला खरंच काही नको. आणि त्याच वेळेला प्रतापला अर्जुनचा कॉल आलाय. डॅडा अस्मिताबाई कुठे आहे? यावरती मग आता प्रताप सांगतोय, आहे की माझ्या बाजूला. त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतोय, ठीक आहे तुम्ही ना थोडंसं बाजूला जा आणि मला कॉल करा. त्याच वेळेला अस्मिता म्हणते, मी आलेच. अस्मिता निघून गेल्यावरती अर्जुन आता या सगळ्यांना सांगतोय की मी अस्मिताईला घ्यायला येतोय, कारण आता सचिनला एका मुलीसोबत सायलीने पाहिलंय. आता मात्र हे तिघ जण खूपच गडबड. आणि त्यानंतर मग आता इकडे कल्पना म्हणते, काय हो पण हे सगळं आत्ता अस्मिताच्या समोर अशा पद्धतीने आलं तर तिला धक्का बसू शकतो ना. यावरती मग आता तिला सांगायला लागतोय तो म्हणजे प्रताप की हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, अर्जुन सायली इतके मॅच्युअर्ड आहेत, ते त्या पद्धतीने हँडल करतील. पण आता एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे जर का अस्मिताला हे सत्य नाही ना वेळेत कळालं तरी सुद्धा आपल्यासाठी खूप मोठा गोंधळ होऊ शकतो, कारण तो अस्मिताला फसवतोय. आपण बघतोय काल तुला माहितीये का, अस्मिताने त्याला क्रेडिट कार्ड दिलंय. जरी अस्मिताच्या नावावरती क्रेडिट कार्ड असलं ना तरी सुद्धा त्याचे सगळे डिटेल्स मला येतात, कारण आता अस्मिताच्या क्रेडिट कार्डचं बिल मी भरतोय. आणि कालच मला कळलं की त्यांनी आता या सगळ्यामध्ये खूप मोठा खर्च केलाय आणि आता इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन केले. तुला कळतंय का, त्याचं काहीतरी वेगळं चालू आहे आणि हे सगळं अस्मिताच्या समोर वेळेत येणं गरजेचं आहे, नाहीतर अस्मिता त्याला आता हे असे पैसे देत जाईल आणि तो फसवत जाईल. कल्पना म्हणते, ठीक आहे अर्जुन सायली बघतील काय करायचं ते. आणि तितक्यात अर्जुन आणि चैतन्य आलेले. इकडे तोपर्यंत प्रियाने हे सगळं ऐकलेलं आहे. आता प्रियाच्या मनामध्येच तिच्या चोर, त्यामुळे तिला असं वाटतंय की सगळं आपल्याच बद्दल आहे आणि त्यामुळे प्रिया आता विचार करते, नाही नाही आता हे अस्मिताला घेऊन का चाललेत, पण मला ह्यांचा पाठलाग करायलाच पाहिजे. उगाचच माझ्याबद्दल जर काही असेल तर ते मला समजलं पाहिजे. म्हणून आता इकडे प्रियाने गाडी काढले आणि प्रिया पण तिकडे जायला निघाले. तोपर्यंत इकडे आता साक्षीचे कपडे वाळवून झालेले आहेत आणि ती सचिनला घाई करतेय की आपण लवकरात लवकर इकडून. आता इकडे अर्जुन आणि चैतन्य हे अस्मिताला त्याच कॅफेमध्ये घेऊन आलेले आहेत. अस्मिता सांगते, का आज मला या कॅफेमध्ये का घेऊन आलात? यावरती मग आता अर्जुन सांगतो, अस्मिताबाई तू बस इथे, आता कदाचित तुझ्या समोर जे काही घडणार आहे ना त्यामुळे तुला धक्का बसेल, पण पण आता हे सगळं तुझ्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे तू आता जे काही समोर बघशील त्यानंतर तू स्वतःच्या बाळाचा विचार कर की तुला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा तुला सत्य समजण्यासाठी आम्ही हे सगळं केलंय. अस्मिता म्हणते, अर्जुन तू काय करणार आहेस? तू आता परत काही सचिनला हे करण्याचा प्रयत्न केलास का? अर्जुन म्हणतो, अस्मिताई मी सचिनला काही करत नाहीये, मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे की समोर जे दृश्य येईल ना ते दृश्य बघून आता तू विचलित होऊ नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हे तुझ्या पाठी आधीपासूनच घडत होतं, पण तुला आत्ता दिसतंय
म्हणून तू हायपर होऊ नकोस. अस्मिताला कळलंय की काहीतरी इकडे अर्जुनने आपल्याला दाखवायला आणले आणि त्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि ती आता त्या रेस्टॉरंटमध्ये किंवा त्या कॅफेमध्ये बसून राहिलेली आहे. तोपर्यंत सायली एका बाजूला लपून छपून कधी आता साक्षी आणि सचिन त्या रूम मधून बाहेर येत आहेत त्याची वाट पाहती आहे. आणि ज्या वेळेला ती हे सगळं बघते लगेचच ती आता अर्जुनला इशारा, ज्या वेळेला आता मात्र सचिन तिकडून बाहेर पडलाय, साक्षी आता आपले साडी वाळवून ती बाहेर पडतच आहे आणि सचिन ज्या वेळेला समोर आता बसलेल्या अस्मिताला बघतो आणि त्या वेळेला त्याला आता 440 वोल्टचा झटकाच बसलाय. ही कशी काय इथे आली? अरे देवा, आत्ता जर का इकडे अस्मीने या साक्षीला पाहिलं आणि साक्षीने अस्मीला पाहिलं तर माझं काही खरं नाही. एकाच वेळेला अनेक गोष्टींचा आता मात्र इकडे म्हणजे आत्तापर्यंत जे सत्य लपवून ठेवलंय ते सत्य तर समोर येईल आणि दोन्हीकडचे इन्कम सोर्सेस माझे बंद होऊन जातील. काय करू काय करू म्हणून धावत पळत तो आता ज्या रूममध्ये साक्षी आहे त्या रूममध्ये जाऊन तिला बाहेर येऊ नकोस किंवा आता परस्पर तिकडेच तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच वेळेला अस्मिता सचिनला पाहते आणि ती विचार करते, अरे बापरे, म्हणजे अर्जुनने माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलंय का? अर्जुन पण असा आहे ना, म्हणजे आता मला तर सांगितलंय की आता तो काहीतरी मला दाखवणार आहे. कदाचित त्याला मला सरप्राईज द्यायचं असेल असं म्हणत अस्मिता खुश झाले आणि सचिनला पाहून सुद्धा आपण त्याला पाहिलं नाही, कारण कदाचित आपल्यासाठी सरप्राईज असेल म्हणून ती शांत बसले आणि सचिनला असं वाटतंय की अस्मिताने आपल्याला पाहिलं नाहीये. तो धावत पळत लगेच साक्षीकडे चाललाय आणि तिला तिकडून परस्पर उलट्या बाजूने घेऊन जायचा विचार करतोय आणि हीच संधी साधत आता सायली तिकडे इकडे तोपर्यंत साक्षी आपल्या रूम मधून बाहेर आले. रूम मधून बाहेर आल्यावरती मग आता तिला सचिन भेटतोय. साक्षी म्हणते चल लवकर. यावरती सचिन सांगतो इथून नाही, मागच्या बाजूने निघ. यावरती मग आता ती सांगायला लागते काय झालं, मागच्या बाजूने का निघायचंय? यावरती तो म्हणतो मी तुला सांगतोय ना. यावरती साक्षी म्हणते तुला झालंय तरी काय? यावरती सचिन म्हणतो तुला माहित नसेल पण तुझं सत्य मला माहिती आहे. तू आता इतके दिवस लपत छपत का फिरतेस हे मला माहिती आहे आणि तुला माहित नसेल तर अर्जुन सुभेदार या कॅफेमध्ये आलेला आहे आणि तो तुला इकडे अडकवेल असं म्हटल्यावरती मग आता साक्षी गडबडली आणि ती आपलं तोंड लपवायला लागले. त्यावरती सचिन तिला सांगतोय बघ इकडे बघू नकोस, या साईडला अजिबात बघू नको, तोंडावरती हात दे आणि इकडून आपण निघून जायचं आहे. तोपर्यंत प्रिया यांचा पाठलाग करते आणि प्रिया विचार करते अच्छा, म्हणजे हा माझ्याबद्दलचा काहीच नाहीये, हे माझ्याबद्दल नाहीये तर ह्या सचिन आणि साक्षी यांना एक्सपोज करण्यासाठी आहे, ते काही नाहीये. आपण एक काम करूया, सचिन साक्षीला मदत करूया जेणेकरून भविष्यात ते आपल्याला मदत करतील. पण तोपर्यंत आता इकडे ती सायलीला पाहते आणि त्यानंतर एकाच बाजूला लपून बसते. तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य पोलिसांना घेऊन आलेले आहेत आणि त्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने साक्षी आणि सचिन यांचा गेम झालेला आहे. मागच्या बाजूने पळून जाणारे साक्षी आणि सचिन यांना पोलीस पकडतायत आणि त्याच वेळेला अस्मिता सचिनला ज्या वेळेला साक्षी सोबत पाहते तिला एक नाही दोन धक्के बसलेत आणि त्याच वेळेला साक्षीची गर्लफ्रेंड अजूनही म्हणजे सचिनची गर्लफ्रेंड ही अजूनही सचिनच्या सोबत आहे आणि आता सचिन आपल्याला धोका देतोय हे तर सत्य आलंय. पण ती गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कुणी नसून ती साक्षी आहे. जी साक्षी मेली असा बनाव करण्यात आला तीच ही साक्षी असं म्हटल्यावरती अजून धक्का बसलेला आहे. प्रेक्षकांनो, एकाच झटक्यात अनेक गोष्टींचे उलगडे तर झालेत पण अस्मिता हदरले. तिथेच अस्मिताची थोडीफार तब्येत बिघडले आणि त्यानंतर मग आता ती सचिनला जाब विचारते का मी तुझ्यावरती इतका विश्वास ठेवला, तू का माझा विश्वासघात केलास? त्यावरती आता इकडे सायली सांगते अस्मिताई यांनी कधीही हिच्यासोबतचं नातं तोडलंच नव्हतं आणि ही साक्षी सुद्धा आता फक्त फॉरेनला जाण्यासाठी या सचिनचा वापर करते आहे असं म्हणत आता इकडे साक्षीला पोलीस स्टेशनला आणण्यात आले आणि सचिनला सुद्धा आता एका फरार आरोपीची मदत करण्यासाठी याच्यावरती सुद्धा केस दाखल करा असं सायलीने सांगितले. अस्मिता या धक्क्यामधून सावरलेली नाहीये आणि इथूनच अस्मिताला डायरेक्ट हॉस्पिटलाइज करून तिची आता डिलिव्हरी होणार असते आणि यानंतर अजून मालिकेमध्ये खूप मोठे टर्न ट्विस्ट येणार असतात.